नमस्कार, माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. जगातल्या टॉप न्यूरोस्पायनल सर्जनपैकी एक, फ्लिप सर्जरीच्या तंत्रानं हजारो रुग्णांना ताठ कण्यानं जगणं शिकवणारे, वयाची 80 ओलांडल्यानंतर सुद्धा 100 मॅरेथॉन धावण्याचं स्वप्न पूर्ण करून आपल्या आयुष्यामध्ये फिटनेससह सकारात्मकता चिरतरून ठेवणारे डॉक्टर प्रेमानंद शांताराम अर्थात PS रामाणी सर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. डॉक्टर रामाणींचा जन्म गोव्यातल्या छोट्याशा गावातला. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये डॉक्टरीचं शिक्षण घेऊन जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन म्हणून त्यांनी लौकिक कमावला. मुंबईच्या सायन रुग्णालयामध्ये न्यूरोसर्जरीचा विभाग सुरू करून तळागाळातल्या रुग्णांसाठी ते देवदूत ठरले. त्यांचं ताठ कणा या आत्मचरित्रामध्ये त्यांचा जीवन प्रवास उलगडला गेलाय आणि त्यांच्या संघर्षमय आणि तितक्याच प्रेरणादायी आयुष्यावरती आता सिनेमा सुद्धा येऊ घातलाय. सध्याची आपली परिस्थिती अशी झाली की वयाच्या 30शीमध्येच आपल्याला वेगवेगळ्या व्याधी जडू लागल्यात. आसपासच्या वातावरणामुळे नकारात्मकता दाटून येते. डिप्रेशन आणि मानसिक तणाव नवे लाईफस्टाईल डिसीजेस बनल्यात. पण हे सगळं कसं टाळायचं आणि आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त कसं ठेवायचं याचं सिक्रेट डॉक्टर रामाणी आजच्या कट्ट्यावरती आपल्याला सांगणार आहेत. सो पुढचा 1 तास तुम्ही TV समोरून हलू नका. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत माझा कट्ट्यावर. थँक्यू. डॉक्टर, आत्ताची जी परिस्थिती आहे ते निराशेचं मळप सगळ्यांना व्यापून उरलेलं आहे आणि तुमच्याकडे बघितलं की ऊर्जा उत्साह असा मूर्तिमंत तुमच्या रूपानं सगळ्यांसमोर आहे. तुमच्या या उत्साहाचं रहस्य काय आहे आणि तुमच्यासारखं उत्साही जर आम्हाला व्हायचं असेल, राहायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? फार चांगला आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे. माझं वय आता लक्षात घ्या, 83 आहे. 83 लास्ट इयर 25 मार्चला लॉकडाऊन केला. मी स्वतः विचारलं, मी लीलावती हॉस्पिटलमध्ये आत्तासुद्धा कार्यरत आहे. मी विचार केला की माझी जीवनशैली जी आहे ना ती सकारात्मक आहे. मी आय कॉल मायसेल्फ 5 AM क्लब. सकाळी 5ला उठतो. किती वाजता झोपलात तरी? हो, किती वाजता झोपला मला जास्त नाही हो, 4 तास झोप बस पुरी असते सगळ्यांना? हो, मला सगळ्यांना नाही. सगळ्यांना आहे. त्यामुळे 5ला उठायचंच असतं. सकाळी मी पहिलं मेडिटेशन करतो. त्याच्यामुळे माझा मेंदू एकदम थंड राहतो, काम राहतो, सकारात्मक राहतो. पॉझिटिव्ह थिंकिंगचे विचार येतात, निगेटिव्ह थिंकिंग येत नाही. एक गोष्ट. त्याच्यानंतर मी आपले फुफ्फुस, लंग्स चांगले ठेवायला प्राणायाम करतो. ह्याच्यात मी खास करून 5 प्राणायाम करतो फक्त. कपालभाती करतो, त्याच्यानंतर भस्त्रिका करतो, त्याच्यानंतर अनुलोम विलोम करतो, त्याच्यानंतर उज्जय करतो आणि त्याच्यानंतर भ्रामरी करतो. 5 बस असतात लंग्स क्लिअर ठेवायला. आताची जी परिस्थिती आहे, कोरोना व्हायरस घशात जातं आणि मग लंग्समध्ये जातं, बाहेर जातं. तर म्हटलं माझा घसा मी क्लिअर ठेवतो प्राणायाम वगैरे करून. आणि त्याच्यानंतर त्याशिवाय मग माझा व्यायाम चाललेला असतो, जॉगिंग चाललेलं असतं. मी बाहेर ह्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा बाहेर जाऊन मी राहतो माहीम जॉगिंग करी सुरुवात करायचं. ते जायचं एकदम वर्ली सी फेसला जायचं, तिकडून नेहरू सेंटर हाजीलीला जायचं, परत यायचं जॉगिंग करून वगैरे वगैरे वगैरे. पूर्वी आम्ही जेव्हा मॅरेथॉन धावत होतो तेव्हा आम्ही सरळ धावत नरिमन पॉईंटला जाऊन परत यायचो. तेव्हा तुम्ही अरे बापरे म्हटलं म्हणून सांगितलं. ही आत्ताची गोष्ट सांगतो, गेल्या वर्षी. तर म्हटलं एवढा व्यायाम करतो तर मला म्हटलं परवा कोणाची आहे, मी सगळ्यांना सांगणार. माझी एक मनाची एक प्रबळ इच्छा होती सगळ्यांना सांगणार. सगळे लोक मला विचारतात तुम्ही यावं यात, तुम्ही एवढे जॉगिंग करता, तुमचे गुडघे काय कसे काम करतात तुम्ही गुडघे? म्हटलं माझे गुडघे मला घाबरतात. प्रबळ मनाची शक्ती पाहिजे. पहिलं काही करताना उगीच दुसऱ्यांना दाखवता म्हणून शो करू नका. तुमच्या मनाची प्रबळ शक्ती पाहिजे, मी करणार ते म्हणून. तरच काम सिद्ध होतं, सक्सेसफुल होतं, यश मिळतं, त्याला यश मिळतं. ही पहिली गोष्ट झाली. तर तेव्हापासनं आजपर्यंत 25 मार्च ते आज किती 9 तारीख आहे की 10 आहे? 9 आहे.
9 तारीख 9 एप्रिल 21 पर्यंत मी दररोज लीलावतीला जात असतो. इकडे तिकडे बाहेर गावी जात असतो, इकडे तिकडे सगळीकडे परत परत कोविडचा टेस्ट करायला लागतो ना. निगेटिव्ह यायचे हो सगळे टेस्ट. नंतर मला सगळ्यांनी ते मग वॅक्सिन आलं. एक दिवस आमच्या मेडिकल डायरेक्टर लीलावतीचे हॉस्पिटल ते म्हणाले ते चल म्हणा मी कोविडचं वॅक्सिन घ्यायला जातो, येतो का तू? तर म्हटलं तू असं कर, मला आत्ता वेळ नाही, मी उद्या जातो, तिकडे लिहून ठेव, त्यांना सांगून ठेव म्हणायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो मी तिकडे तर बघतो तर हेल्थ ऑफिसर बाहेरच रस्त्यावर उभा होता बांद्रा बाबाच्या हॉस्पिटल, आणि तिकडे सगळे रिपोर्टच घेतले. की दुसऱ्या दिवशी मोठी न्यूज आली, मी घेतली तर त्यानं आदेश दिला कोविडचं लस तुम्हाला जी मिळेल तुमच्या ठिकाणी घ्यायलाच पाहिजे. उगीच इकडे तिकडे शंका काढून शेवटी काय असतं, शंका काढायची म्हणजे स्वतःच्या मनात पहिला डाऊट असतो म्हणून तुम्ही शंका काढता. स्वतःच्या मनाची प्रबळ इच्छा असते मला वॅक्सिन घ्यायचंच असेल, प्रत्येक लोक वॅक्सिन घेतो. असं एक मनाचा विचार मनाचं परिवर्तन पहिलं व्हायला पाहिजे. ते माझं झालेलं आहे. म्हणून मी एवढा ह्या वयात सुद्धा मला आज गुडघ्यांचा त्रास नाही किंवा डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही किंवा हार्टचे प्रॉब्लेम नाही, हे नाही. पण हे म्हणजे हा जो आरोग्याच्या विषयीचा अवेअरनेस तुमच्यामध्ये आहे तो तुम्ही डॉक्टर म्हणून तो निर्माण झाला, पण अनेक डॉक्टरांच्या बाबतीत तो अवेअरनेस नसतो. तुम्हाला याची आवड म्हणूया आपण, मग ती मॅरेथॉनची असेल किंवा फिट राहण्याची, ही कोणत्या टप्प्यापासून आहे? ही मला ते फिट राहायची जी आवड आहे ना ती लहानपणापासूनच होती. लहानपणी तुम्ही मगाशी म्हणाला आणि सांगितलं की कठीण परिस्थितीतून स्कूल गेलं. आम्ही वाडी तळावली हा आमचा गाव, फोंड्यापासून 5 किलोमीटर्स दूर. चालत जायचं, सकाळी चालत परत यायचं दुपारी. आता सकाळी आमची शाळा किती वाजता सुरू व्हायची? 7:30ला. आता 7:30 वाजता तिकडे जायचं म्हणजे घरी किती नाश्ता कधी केला असेल, किती वाजता? 6ला वगैरे, 7 म्हणजे, आणि शाळा सुटणार 1 वाजता. भूक लागते, लहान मुलं आम्ही तेव्हा, पण पैसे नव्हते, एक पाव घेऊन खायला पैसा नव्हता. पण माझ्या लक्षातच कधी आलं नाही की मला भूक लागली किंवा माझ्या खिशात पैसे नाही, हे कधी लक्षातच आलं नाही. माझ्या लक्षात काय असतं, आठवड्याला 2 वेळा NCC असायची संध्याकाळी. घरी येऊन लवकर जेवून ते परत 5 किलोमीटर जाऊन ते NCC चालत अनवाणी, बऱ्याच वेळा चप्पल नव्हती. पण असा जो हास्पेक्ट जो होता, मनाची वृत्ती जी होती ती लहानपणापासूनच, दैवी शक्ती असेल माहीत नाही मला कशी आली, बाकीच्या भावंडांना कशी नाही आली, बाकीच्या आजूबाजूच्या मुलांना कशी नाही आली, ह्याचं उत्तर अजून मला मिळालेलं नाही. पण अशी झाली शक्ती. पण मग तुम्हाला डॉक्टर व्हायचं हे तुमच्या कोणत्या टप्प्यावर आयुष्याच्या तुम्ही ठरवलं? त्याच वेळी बरंच मी बघत होतो लोकांचे कसे हाल होतात, काय करतात. आणि जे लोक कुठेतरी फोंड्याला एक डॉक्टर असायचा, नाहीतर गावात वगैरे डॉक्टर वगैरे काय नाही, कोणी नर्सेस वगैरे असले त्यांची मदत घ्यायची. आणि मी ते बघत होतो लोकांचे कसे हाल होतात तेव्हा मन हळवायचं, एकदम दुःख व्हायचं मनात मला. लोकांचे असे हाल होतात. कुठे घरी आला, डॉक्टरकडे जायला मागत नाही, म्हणजे डॉक्टरला सकाळी 11 वाजता डॉक्टर पेशंट येऊ शकत नाही, तुम्ही या असं असं. पण हां येतो म्हणून डॉक्टर कधी रात्री 11 वाजता पोचायचे. पण 11 वाजता पोचायचे म्हणजे गंमत कशी असायची की सगळे लोक झोपलेले असतात, कुणी हॉलमध्ये कुणी बाहेर, पेशंट आतमध्ये आहे सगळे. आता डॉक्टर इतक्यात पॅक करून आवाज आला म्हणजे डॉक्टरची गाडी आली असं म्हणून समजायचं की सगळे उठून एकदम उत्साही, डॉक्टर आले. हे मी बघत होतो. म्हणजे लोकांच्या मनात डॉक्टराविषयी किती भावना होत्या बघा. आता शेवटी डॉक्टर काय करायचा, डॉक्टर पण हुशार, ते मी बारकाईने बघायचो तेव्हा. ते बाहेर हॉलमध्ये सगळे रिलेटिव्ह जमलेले असायचे. ते त्यांच्याचकडे गप्पा गोष्टी घालून 20 मिनटं काढायचे ते आधी.
कसं आहे, बरं आहे ना, तू तू किती आहे का, आता परीक्षा कधी आहे तुझी, शिकते ना चांगली वगैरे, तुला किती मुलं रे म्हणून, तुझी बायको काय आहे, दिवस गेले आहे का वगैरे, अशाच गोष्टी बाहेर सगळ्या. आणि शेवटी मग 80th एकदम आतमध्ये जायचं पेशंट बघायला, ते 1 मिनिटच असायचे आतमध्ये, जास्त नाही तिकडे. पण डॉक्टर बघितला की त्याला पहिलं 50% बरं वाटायचं, डॉक्टर बघितलं ना असं ना. आणि मग डॉक्टर तो स्टेथोस्कोप लावायचा, त्याला काय समजायचं याच्याबद्दल तेव्हा मला डाऊट होता. खरं सांगायचं म्हणजे ऑनेस्टली तेव्हा तो राहत होता. पण असं 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 करायचा आणि मग लगेच बॅग उघडायचा, एक इंजेक्शन ठोकायचा की झालं. गेले डॉक्टर बाहेर लगेच की डॉक्टर हॉलमध्ये, डॉक्टर 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 काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला. हुशार डॉक्टर तो म्हणाला, रात्र जाऊ दे, उद्या सकाळी बघूया. हां, पण हे त्याला माहीत होतं, तुम्ही जर नीट याच्यावर अभ्यास केला, मरणारे लोक सकाळी पहाटेला मरतात बघ. हे त्या डॉक्टरला माहीत होतं. म्हणजे त्याचे पण ब्लेम नाही, मी माझं केलं सगळं. आणि असं असतं ते, बहुतेक रात्री जे मरतात लोक ना, ते सकाळी बघ पहाटेला मरतात, असं हे आहे ते. डॉक्टर गेले, सगळे लोक खुश, असं म्हणलं, असं व्हायचं तेव्हा. तर तेव्हा म्हटलं नाही, मी डॉक्टर बनणार, पेशंटना बरं करणार आणि लोकांच्या मनात खरा विश्वास ठेवणार. ह्याच्यामध्ये काय होतं, डिस्पॅरिटी होती. त्यांचा रुग्णांचा, नातेवाईकांचा विश्वास डॉक्टरावर आणि त्या विश्वासाचा किती तो पेशंटला देतो, हे देर वॉज अ डिफरन्स. एनिवे तेव्हा मी ठरवलं होतं डॉक्टर व्हायचं. मग नो गोईंग बॅक, डॉक्टर म्हणजे डॉक्टर व्हायचंच असं म्हणून. आणि आय वॉज अ बिट ॲग्रेसिव्ह तेव्हापासून अबाउट माय असं म्हणून. तेव्हा ते SSC झालं, रँक आलो, बोर्डात रँक आलो, सगळं झालं, बरं झालं. गोव्यात पहिला दुसरा काहीतरी मी, असं सगळं झालं बरोबर. आता पुढे जायचं म्हणजे कुठे, आमच्या तेव्हा गोव्याचे लोक कुठे जायचं, ज्याच्याकडे पैसे आहे ते पुण्याला यायचे, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन, जिमखाना, बस झालं. काही लोक बेळगावला जायचे. आम्हाला बेळगावला पण जायला पैसा नाही आणि पुण्याला पण जायला पैसा नव्हता. पुढे काय करायचं, शेवटी माझा मामा गिरगावला होता मुंबईला, तो एक दिवस आला होता माझ्या आईला भेटायला मुंबईला. तर आईने सहज विचारलं होतं त्याला, प्रेमानंद चांगला शिकतो, घेऊन जातो ना रे त्याला म्हणून मुंबईला, असं वगैरे. ते मी ऐकलं होतं तेव्हा, तेच मी धरलं. त्याने हो म्हटलं की नाही ते कोणालाच माहीत नाही अजून. हां, ते धरून मी काय बोटीत बसलो आणि मुंबईला आलो. आता मुंबईला माझे 2 मामा, त्यांचे सगळ्यांची म्हणून 11 की 12 मुलं सगळी ती, आणि असंच काय ते 1 बेडरूम फ्लॅट वगैरे असं. मग पण तेव्हाच्या काळात किती एका घरात लहान माणसं राहिली, ती एकमेकावर प्रेम करून राहायची, एकमेकावर प्रेम करून राहायचे. ते तेव्हाच्या लोकांचं शिकण्यासारखं गोष्ट आहे. आणि त्याच्यातच मी मिसळलो. आणि त्यांचे ते मामे, आपले कझिन ब्रदर्स ना, मामे भाऊ वगैरे, ते सगळे मला लगेच मदत करून इकडे तिकडे जाऊन धावपळ करायचे, सगळं करायचं सगळं. पण मी देवाच्या कृपेने लकी होतो. ते मला फक्त मी 6 महिनेच राहिलो वाटतं, 6 महिन्यापेक्षा कमीसुद्धा राहिलो असणार त्यांच्याकडे असं. कारण मला फ्रीशिप, स्कॉलरशिप, प्राइजेस एवढे मिळायला लागले, माझ्याकडे पैसा यायला लागला. हां, म्हटलं पैसा जर येतो, मला शिकायचं आहे ना शेवटी. मी स्वतः जाऊन मलबार हिलला एक कुठलं तरी हॉस्टेल होतं, त्या हॉस्टेलमध्ये बुकिंग केलं, तिकडे राहायला गेलो मी. म्हणजे आवाज बिनधास असं. ते मग लगेच मग मेडिकल कॉलेजला आय वॉज डिस्टिंक्शन ॲट द इंटर सायन्स. वी वर ओनली 2 स्टुडंट्स विथ डिस्टिंक्शन इन बायोलॉजी दोज टाईम. सगळे डिस्टिंक्शनची A म्हणजे मॅथमॅटिक्सला जायची, बायोलॉजीला नाही. सो मी आणि एक मुलगी मिनेजिस म्हणून, दोघांनाच डिस्टिंक्शन मिळालं होतं तेव्हा. थ्रू आउट माय कॅरियर, राईट फ्रॉम चाइल्डहूड टिल आय वेंट टू इंग्लंड ऑल्सो, सगळं माझं शिक्षण जे आहे, आय ऑलवेज स्टूड फर्स्ट. म्हणजे देवाने इंटेलिजन्स दिलं होतं, देवाने मन घट्ट दिलं होतं,
मला मला लहानपणी एवढं मन घट्ट असायचं, म्हणजे मला वाटतं देवानं दिलं असं म्हणायला पाहिजे ना, बरोबर असं ते दिलं होतं. आणि मी पुढे जाण्याची माझ्याकडे एक वृत्ती होती, आपल्या मार्ग शोधून काढायचा आणि त्या मार्गाने बस 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 जायचं. पुढची तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची, म्हणजे मी MBBS MS म्हणजे काय, म्हणजे कॅज्युअल झालं सगळं पास. हे परवाच नव्हती त्याचं शिक्षणाची, इकडे हे नव्हतं. पण MS पास होता होताच मी प्लॅनिंग करीत होतो लंडनला जायचं. कोण आहे लंडनला, कोण नाही, अशा परिस्थिती व्हायच्या करायच्या. शेवटी झालं, MS वगैरे झालं, लंडन जायची तयारी झाली, तिकीट वगैरे काढली. मग मी ठरवलं तिकडे जाऊन इंग्लिश मुलीच्या हुंदात नाही पडायचं. म्हणून मी माझ्या माम्या बहिणीला सांगितलं, चल आपण लग्न करूया. आता लग्न करायला नवरदेव हॉस्टेलमधून लग्नाच्या हॉलमध्ये जायचं म्हणजे मी केलंय. लग्न झालं मग तू तुझ्या घरी तर मी हॉस्टेलला जातो म्हणून सांगितलं. कारण दुसऱ्या दिवशी 3 दिवस मी भयंकर नायर हॉस्पिटलला काम ठेवलं होतं. ती सगळी कामं संपायची होती. ओपन लोकांना प्रॉमिस केली आहे सर्जरी. एकदा मी प्रॉमिस दिलं ते व्हायलाच पाहिजे अंडर एनी सर्कमस्टन्सी, ही माझी वृत्ती होती. किती पर्सनल जरी फायदे. त्यामुळे काय ते त्या मुलीच्या घरी जाऊन ते काय जेवण असतं ना, काय ते जेवण वगैरे असतं, मग काय हनीमून वगैरे असतं, काय नाही हो. सगळं 4थ्या दिवशी मी गेलो लंडनला. म्हणजे हे सगळं वेगवेगळ्या टप्प्यांवर खूप मोठं यश जेव्हा तुम्हाला मिळत होतं, तेव्हा तुम्हाला कोणत्या टप्प्यावर परत जावं असं नाही का, म्हणजे किंवा समजा आता तुम्ही लंडनमध्ये होतात तर लंडनमध्येच सेटल व्हावं असं तुम्हाला का नाही वाटलं, किंवा दुसरं इथं मुंबईमध्ये सेटल होत असताना गोव्यात जावं असं का नाही वाटलं? तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. याला 2 उत्तर आहे. खरं म्हणजे लंडनला मी 5.5 वर्ष होतं. युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल अपॉन टाउन सगळं माझं होतं. 60 हॉस्पिटल कॉम्पीट करून आय वॉज इलेक्टेड रिसर्च मॅन ऑफ द इयर न्यूकॅसलला. त्यामुळे सिनियर रजिस्ट्रार म्हणजे असतो ना, त्यांना 1 सेक्रेटरी असतात. मला एक रिसर्च सेक्रेटरी, 2 सेक्रेटरी, मोठं ऑफिस दिलं होतं. आता एवढं मोठं ऑफिस आहे, 2 सेक्रेटरी आहे, चांगले पैसे मिळतात, पगार मोठा म्हणत, हे सगळं सोडून कोण येणार असं. इंटरव्ह्यूला न जाताना मला अमेरिकन कॉल आला होता जॉबचा. पण नाही, मला परत जायचंच आहे, गोव्याला जायचं आहे, गोव्याच्याच लोकांची सेवा करायची आहे, हे सिद्ध झालं होतं. मी परत आलो. त्यावेळी इंडिया गव्हर्नमेंटची एक पूल ऑफिसर म्हणून स्कीम होती. म्हणजे पूल ऑफिसर म्हणजे त्या काळी, म्हणजे कधी 74 सालातली गोष्ट आहे ही. 1,000 रुपये महिन्याला द्यायचे तुम्हाला 1 वर्ष. तुम्हाला जायचं आहे तिकडे जा तुम्ही, पण 1 वर्षात तुम्ही जर यू हॅव टू सॉर्ट आउट युअर सेल्फ. तुमची नोकरी, जॉब काय, प्रॅक्टिस काय ते बघायचं, नाहीतर मग ते बंद करायचे. आणखीन नाही, याच्या पुढे इकडे नाही म्हणून सांगा. तर मी प्रथम दिलं गोवा मेडिकल कॉलेज. मुंबई नाही, गोवा मेडिकल कॉलेज. आणि गोवा मेडिकल कॉलेज, त्याचे चौधरी म्हणून डीन होते तिकडे, त्याचे डोळे वरतीच गेले. मोठा न्यूरोसर्जन. आपल्या गोव्याला न्यूरोसर्जरीची फॅसिलिटीज नाही. आणि आहे तुमच्या त्याने लगेच हो 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 म्हणून लगेच पाठवलं. तर लगेच मी आलो मुंबईला. मुंबईला येऊन बघतो तर नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल अँड KEM हॉस्पिटल, सगळे डीन माझे टीचर होते नायरला. फार्माकॉलॉजी प्रोफेसर केकरे म्हणून होते, नायरचे डीन होते. देशपांडे पॅथॉलॉजी प्रोफेसर माझे ते KEMला डीन होते. आणि पानसे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचे ते सायन्सला होते. पण त्या पानसेने मला जरा हे केलं, लिव्हर केलं. हे बघ मला, तू हुशार मुलगा आहे, मला माहीत आहे पूर्वीपासून. सगळ्याच माझ्या टीचरना मीच त्यांच्यावर दादागिरी करायचं. तर सायन हॉस्पिटलला न्यूरोसर्जरी डिपार्टमेंटच नाही. ते तू ये, तू इस्टॅब्लिश कर, तुझं नाव सुरुवातपासून सगळं राज्य तुझं आहे. तिकडे गेला तर कोणाच्या अंडर काम करायचं, ॲसिस्टंट प्रोफेसर करायचं, आणखी अशा गोष्टी होत्या ना. पण मी बघतो मला आता गोव्याला जाऊ दे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मी गेलो गोव्याला. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये
मी काम करायला लागलो, सुरुवात चांगलं काम केलं, भरपूर काम केलं, भरपूर लोकांना एवढं सांगायचं म्हणजे मी गेलो तिकडे आणि दुसऱ्या दिवशी आमच्याच बाजूचे केरी गाव आहे, ते केरी गावातले एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला, अनकॉन्शियस आणला आहे इकडे. लगेच त्यांनी माझ्या स्वाधीन केला, डॉक्टर न्यूरोसर्जरी तुम्ही बघा म्हणे आता ते. तर मी त्याची सकाळपासून संध्याकाळ, तेव्हा मला काम जास्त नव्हतं ना, सुरुवातीला गेलं, त्याचीच सेवा करायचो, हे करायचं. आणि सगळे फिजिओथेरपीला मी स्वतः घेऊन यायचो, त्यांना काय द्यायचं, हे करायचं, काही पैसे लागले, काही औषधं आणायची मी आणून द्यायचं, करायचं. तर ते रिलेटिव्ह बघत होते, ह्याचे वर्कर्स ते, तरी पण बघत होते ते. 34 दिवसानंतर त्याला शुद्ध यायला सुरुवात झाली, आफ्टर 34 days. आणि तो माझ्या देखरेखीखाली तिकडे जवळजवळ 2.5-3 महिने राहिला आणि मग घरी डिस्चार्ज केला मी त्याला. तर त्याची मुलं जी आहे केरीला, ती आजपर्यंत माझी आठवण ठेवतात. केवढी मोठी दानं त्या लोकांची. साधे लोक हे क्लास 4 पीपल आपण जे म्हणतो ना, वर्कर, कोळागारात राहून कोळागार बांधणारे, पण माणसाची एक दानं, अशी दानच असायला पाहिजे माणसाकडे. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिलं. पण दुसऱ्या बाजूला काय झालं, डॉक्टर पानसे बिनसे सारखे फोन करायचे, ये लवकर मुंबईला, ये लवकर मुंबईला म्हणून. आणि नंतर मी बघितलं की माझी जी स्पेशालिटी आहे, त्याला लागणारी जी सामुग्री आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. मी मायक्रोन न्यूरोसर्जन आहे, दुर्बीण वापरून काम करतो. आत्ता माझ्याकडे लीलावती जवळजवळ 3.5 कोटीची दुर्बीणच आहे, ते असल्याशिवाय नाही करत. आणि ही दुर्बीण आहे म्हणून आत्ताच, म्हणजे ह्या कोविडच्या काळातच रशियाचे 3 डॉक्टर माझ्याकडे ऑपरेशन बघायला आले होते. अशा गोष्टी असं हे गोव्याला झालं नसतं. टेक्नॉलॉजी जी आहे ना आजची, त्याची मला जरूर होती. म्हणून मी मग तिकडे काम करून मनाला समाधान करून केलं, गोव्याच्या लोकांची सेवा केली. आता मी सगळ्यांची सेवा करायला, त्यांचीसुद्धा मी मुंबईला आलो परत आणि सायन हॉस्पिटलला डिपार्टमेंट इस्टॅब्लिश केलं सगळं असं. तरी पण मी परत गोव्याला जाऊन फ्री कॅम्प घ्यायचं. जे कोणाला ऑपरेशन पाहिजे त्यांना सगळ्यांना आणून सायन हॉस्पिटलला ऑपरेशन करायचं. ज्या कोणी यायला ताकद नव्हती, खर्चाला पैसे द्यायचो मी त्यांना, यायला ये मुंबईला ये म्हणून. तुमचं जे संशोधन आहे त्याच्यामुळं नेमकं वैद्यक क्षेत्रामध्ये काय परिवर्तन झालं, रुग्णांना काय नेमका फायदा व्हायला लागला? महत्त्वाचा प्रश्न आहे. हल्लीसुद्धा मी सगळी ब्रेन सर्जरी करत होतो, पण मी इकडे आल्यावर एक बघितलं आल्यावर की ज्याचा कणा तुटला आहे, बऱ्याच लोकांचा कणा तुटतो, लूज होतो तो लूज, आणि तेव्हा उत्तर नव्हतं. ह्याच्यावर मी बराच विचार केला. माझी ती प्लीफ सर्जरी शोधून काढली. मी सर्जिकल कंपनीनं जवळ घेऊन त्यांच्याकडनं माझं इन्स्ट्रुमेंट काय लागणार आहे ते सगळे बनवून घेतले त्यांच्याकडनं, आणि मी प्लीफ सर्जरी करायला लागलो. पण डॉक्टर, कणा तुटतो किंवा सैल होतो, लूज होतो, कशामुळे होतो तो? एक तर जन्मदोष असतो, देव विसरलेला असतो. कारण तुम्ही जर लक्षात घेतलं, माझ्याकडे आता इकडे कणा नाही. कणा म्हणजे एक, तुम्ही आता लक्षात घ्या, रचना कशी असते शरीराची, ती कणा एक हाड नाही, ते बरेच मणके असतात आणि मध्ये रबराची गादी असते, त्यांचा गोंफ केलेला असतो, बरोबर. आता तुकडे जर असले ते कसे एकत्र राहणार, म्हणून त्याने एका बाजूला जॉईंट असतात. एक देठ वरती जातो, एक देठ खालती येतो, खालती देठ येतो तो ह्याच्या खालच्या मणक्याचा वरती देठ जातो, ते जॉईंट करतात, जॉईंट असे करतात. असं असा तो गोंफ असतो. आता तुम्हाला उदाहरण, हा हात आहे माझा, इकडे दौडू शकतो, इकडे पण दौडू शकतो, पण ह्याच्या मध्ये नाही का, मध्ये एक हाड आहे, इकडे हाडाचे जॉईंट्स आहे. जिथे जॉईंट आहे तिकडेच आपण मुवमेंट आहे. त्यामुळे कण्याला बारीक एवढे मणके असतात ते. परत त्याच्यामुळे आम्ही सगळे ते डिस्को डॅन्स वगैरे करू शकतो सगळं त्याच्यावर. कधी कधी देव विसरलेला असतो,
तो गोम करताना एक कुठेतरी चुकतं, तो लूज असतो मणका, लूज असतो मणका, तर तो बांधावा लागतो, नाही तर त्रास होतात. नंतर काय असतं, जर आपण मोठे श्रीमंत झालो, पोट मोठे आलं, पुढे आलं जरा, वजन वगैरे वाढलं, त्याच्यावर ताण पडून तो तुटतो. हा दुसरा. आता तुटल्यावर मग काय करायचं, लोकांना पण येत नव्हतं. आम्ही काय करायचो, आता बघ बिल्डिंग जुनी झाली की पहिला म्युन्सिपाल्टीवरून बाहेर ते प्रॉप्स लावतात ना, तसं आम्ही ते एक पट्टा करून द्यायचो त्याला बाहेरून, तसंच हिशोब येतो. पण शेवटी उत्तर काय त्याचं, त्याच्यावर तुम्ही ती प्लिफ सर्जरी शोधून काढली. आणि ह्या प्लिफ सर्जरीमध्ये मला सगळ्या जगालाच मान्यता मिळाली. शेवटी जगात 10 सर्जनपैकी एक सर्जन ही एक मान्यता मिळाली मला जगाची. आणि मुख्य गोष्ट म्हणजे माझ्या हिशोबाने रुग्णांना उत्तर मिळालं, जे पूर्वी नव्हतं उत्तर. त्याच्याचमुळे ही एवढी टेक्निक जी माझी आहे ती जास्त. पण काय असतं प्लिफ सर्जरी म्हणजे काय असतं? प्लिफ सर्जरीमध्ये म्हणजे काय असतं, आता बघा हा प्रश्न जरा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. कणा बांधायचा असतो. आता बांधायचा म्हणजे काय, वरचा तुकडा आणि खालचा तुकडा, तर सुतारासारखे आम्ही स्क्रू लावतो आणि ते त्याला बाहेर रॉड लावतो, RCC सारखं बीम तयार करतो आणि बांधतो. साधी गोष्ट आहे ती. तसेच एक्झॅक्टली आज सुद्धा प्रिन्सिपल तोच आहे. ते स्क्रू घालतो आतमध्ये, बाहेर रॉड लावतो, त्याला RCC बीम तयार करतो. RCC बीम सिमेंट ऐवजी आम्ही ते हाडाचे तुकडेच वापरतो. पण नंतर मधली गादी नसते ना, गादी खराब झालेली असते एक, ती गादी तयार करायला पाहिजे, ते करतो तेवढं स्पेस तयार करायला पाहिजे. तर पूर्वी आम्ही काय करायचो, हाडाचे तुकडे लावायचो. हाडाचे तुकडे एक मी लावायचो माझ्या टेक्निकमध्ये, 1 2 3 4 असे 4 हाडाचे तुकडे लावायचो मध्ये. ती गादी नवीन तयार करायची, त्याच्यामुळे कणा सरळ व्हायचा, वाकडा नाही राहायचा आणि ते सुखी असायचे. पण डॉक्टर तुम्ही इतकं सोपं करून सांगितलं की एखाद्याला असं वाटेल की हे इतकं सोपं आहे, मग ती नवीन असं शोधून काढायची का गरज पडली? म्हणजे त्याच्यामध्ये अडचण काय होती? म्हणजे तुम्ही इतक्या सोपेपणानं सांगितलं की आम्ही ते बीम करतो, हे करतो, तर कोणी म्हणेल की मग यात काय, म्हणजे सोपीच गोष्ट होती ही. गोष्ट सोपी नव्हती, मी सोपी करून सांगितले तुम्हाला, गोष्ट होती. ते नंतर मग ती हाडं आम्हाला मिळत नव्हती पाहिजे तेवढी. किती माणसाच्या कुठून हाड काढण्याचं. शेवटी मी अमेरिकेचे 3 डॉक्टर बोलवले जे एक्सपर्ट आहे ह्याच्यामध्ये ते. आणि मी सायन हॉस्पिटलला एशियातली पहिली बोन बँक तयार केली. अच्छा. बोन बँक तयार केली. तर आम्ही काय करतो, ते यंग पेशंट, जुने ज्यांना रोग असलेले यंग पेशंट जे ॲक्सिडेंट होऊन वगैरे पटकन मरतात वगैरे, त्यांना जे हॉस्पिटलमध्ये येतात, पोस्टमॉर्टम होतं, तर त्यांच्याकडनं आम्ही ते हे हाडाचा, हे कमरेच्या हाडाचा तुकडा काढायचा. तो मग प्रोसेस करायला ती टेक्नॉलॉजी त्यांनी मला आणून इकडे इस्टॅब्लिश केली सायन हॉस्पिटलला. कशी करायचं सगळं ते शेवटपर्यंत. आणि ते इकडे माझ्याकडे भरपूर हाडाचे तुकडे असायचे, त्यामुळे मग घालायचं, त्यामुळे माझं काम सोपं झालं असं म्हणते. पण डॉक्टर जनरली वय वाढेल तसं तुमची गात्र थकत जातात. आता ह्या वयामध्ये, वयाच्या 84व्या वर्षी तुम्ही हात तुमचा तसाच राहतो जसा होता पूर्वी ऑपरेशन करताना? तेच गोष्ट. म्हणजे सगळे लोक जे माझे ऑपरेशन्स वगैरे बघायला येतात ते आश्चर्य करतात, याला पार्किन्सन कसं नाही झालं अजून, हालत का नाही अजून ते काय. आणि आमची काय नाजूक असते ना, मज्जारज्जू असतो, एक अर्धा मिलीमीटर इकडून तिकडे नाईफ जाता कामा नये तुमची. जर अर्धा मीटर गेली तर एक नस कापली गेली, असं होतं ते होता कामा नये. आज सुद्धा माझा हँड स्टेडी आहे. मी कालच ते आमच्या मेडिकल डायरेक्टर बोलत होतो की जगात ह्या वयात ऑपरेशन करणारे जास्त लोक नाही, कदाचित 1-2 असेल. रशियाला एक बाई आहे, ती म्हणते मी दिवसाला, शी इज 89, दिवसाला 4 ऑपरेशन्स करते. ऑब्वियसली दिवसाला 4 करते म्हणजे ती बारीक सारीक असणार ना, कसं बाहेर सारखं काहीतरी असलं काहीतरी. माझं एक ऑपरेशन कालच मी करीत, सकाळी 8ला सुरू केलेलं, 3:30ला मी संपवलं ऑपरेशन.
त्याच्यानंतर मी ॲनेस्थेसिया म्हणून बाहेर काढणार वगैरे 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 असं म्हणून. पण एवढे 8 ताससुद्धा असा मोठी ऑपरेशन करणारा मी एकटाच जगात माणूस आहे असा की ह्या वयात ही अशी ऑपरेशन नाजूकरित्या मायक्रोस्कोप वापरून 1 मिलीमीटर इकडून तिकडे न हलता करू शकतो. ही देवाची मला वाटतं कृपा आहे माझ्यावरती असं. पण देवाची कृपा उगीच येत नाही. तुम्ही जर स्वतःला मदत करतात तर देव तिकडे आहे तुम्हाला तथास्तु म्हणायला. तुम्ही खूप गुंतागुंतीची ऑपरेशन्स करता, पण आतापर्यंतचं तुमच्याही कौशल्याचं कस बघणारं एखादं ऑपरेशन तुम्हाला आठवतंय का? एखादं का भरपूर आहे कस बघणार. सारिकाची मी 2 ऑपरेशन केली. कोण सारिका? कमल हसनची बायको. पहिल्यांदा तिला स्लीप डिस्क झाली होती. तर मला कमल हसनचा फोन आला की म्हणून कसं करा. मी कन्सल्टिंगमध्ये बिझी होतो. मी कन्सल्टिंग संपून रात्री 8:30ची फ्लाईट घेऊन त्यांच्या घरी मी रात्री काहीतरी 11 साडे 11ला पोचलो मद्रासला. तो वाट बघत होता. कमल हसन माझी बाई आज झोपल्या होत्या. ते बघितलं मी तपासून MRI बघितलं. म्हटलं तर स्लीप डिस्क आहे. मी तिला सांगितलं मी उद्या सकाळी जातोय घरी, येते का माझ्याबरोबर? तो मी लगेच तुझं ऑपरेशन करतो, एका दिवसात परत चेन्नईला पाठवून देतो तुला मद्रासला. तयार झाली, ती आली. तर बरोबर कमल हसन मी बायको बसली होती आणि प्लेनमध्ये, आणि 2 मुलं त्यांची. ती कोणती अक्षय आणि काहीतरी तो नाही ना त्यांना, आता मी तर तो चहा देणारा आम्हाला तो पर्सर होता ना, तो इन्क्विजिटिव्ह होता. तो कारण तो मद्रासचाच होता. तो असं म्हणतो काय झालं, कुठे झालं? स्लीप नाही, असं स्लीप डिस्क आहे. हे डॉक्टर रमण येते मुंबईला घेऊन जातो. आपण मुंबईला कशाला जाते? मी येतो इकडे, माझ्याकडे तेल आहे चांगलं, मसाज करूया चांगला. जोक्स आहे पाठ. ते मी लगेच आणून तिला ऑपरेशन करून लगेच पाठवलं. पण त्याच्यानंतर सम अनफॉर्च्युनेट एपिसोड हॅपन्ड. शी फेल डाऊन फ्रॉम हाईट आणि कणा एकदम चक्काचूर झाला होता त्याचा. परत त्याने मला बोलवून घेतलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. मी तिला मुंबईला आणली. तर मागून आणि पुढून दोन्हीकडनं तिचं ऑपरेशन करायचं होतं. पुढून चॅलेंजिंग होतं, कारण ते पीपल इन्व्हॉल्ड इन द मीडिया वगैरे ना, सगळं काय जर चूक झालं तर लगेच येतं. म्हणजे असं म्हणतो भयंकर टेन्शन होतं डोक्यावर, आणि मोठं ऑपरेशन होतं, नाजूक होतं सगळं. तर जवळजवळ 20 तास लागले ऑपरेशन करायलाच. ते 20 तास लागले. आणि इतकं करून आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी तर लगेच एका आठवड्यात डिस्चार्ज केलं हॉस्पिटलमध्ये. पण ती ताजमध्ये राहिली, बांद्र्याला ताजमध्ये राहिली थोडे दिवस मी करायला. शेवटी जी एवढी तिलाच स्वतः एवढं बरं वाटलं की तिला ते तिने आपल्या रूममध्येच पार्टी अशी तयार केली. पार्टी म्हणजे काय हॉटेलमधलं बोल नाही. तिचे जे कलिक आहेत ना, ते कोणते पुरी ना, ते ओमपुरी हे ते सगळे ॲक्टर्स वगैरे, तर प्रत्येकाने एक डिश करून आणायची. असं म्हणते. तो मला आठवते कशाला जॉक म्हणून. ते ओमपुरी ना, तो म्हणाला ते माझ्याकडे आलं तर डॉक्टर साहेब हे कटलेट मैंने किया ले मला पहिले घाबरटले. कमी नाही जिंदा नाही छोडून का, तशीच भाषा बोलतो ना. पण ते बरी झाली. दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग ऑपरेशन. स्लीप डिस्कचा उल्लेख झाला सारिकाच्या निमित्तानं. स्लीप डिस्क हा हल्ली खूप कॉमन नव्या जीवनशैलीमध्ये होणारा आजार आहे. काय केलं पाहिजे त्याच्यापासून आपला बचाव करण्यासाठी, टाळण्यासाठी? पहिली गोष्ट म्हणजे मुख्य गोष्ट म्हणजे व्यायाम नियमित करायला पाहिजे. सिरियसली करायला पाहिजे व्यायाम. तुम्ही जर व्यायाम नियमित केला, आणि दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे जेवणावर ताबा ठेवला,
वजन तुमचं आटोक्यात ठेवायला पाहिजे. वजन आटोक्यात ठेवायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या, तुम्हाला सहसा स्लीप डिसचा त्रास होणार नाही. सहसा म्हणजे आता जे तुम्ही म्हणाल ना कॉमन असं ते, तर लोक ह्या 2 गोष्टी करत नाही. आणि त्याच्यामुळे स्ट्रेन असतो कुठेतरी की लगेच स्लीप डिस होते. मग वीक पॉईंट असतो तो स्लीप डिस. डॉक्टर, तुम्ही इतके मोठे मोठे ऑपरेशन्स करता, पण मग तुमचं मध्ये खाणं वगैरे, जेवण वगैरे? ऑपरेशन करताना काहीच नाही. म्हणून डॉक्टरांना किडनी स्टोन होतो जास्त करून, कारण पाणी प्यायला मिळत नाही. कारण डॉक्टर सकाळी जाताना काही जास्त पाहिजे. मी सकाळी उठला पहिलं 500 ml पाणी पितो. 2 ग्लासात घालतो. एका ग्लासात थोडासा लिंबू घालतो, हनी घालतो, आणि दुसऱ्या ग्लासात लिंबू आणि थोडंसं हळद घालतो. 2 ग्लास सकाळी पहिलं पाणी पितो. तो माझा रिझर्व असतो जरा. नाहीतर बहुतेक डॉक्टरांना वगैरे किडनी स्टोन होतात. कशाला? ते पाणी मिळत नाही भरपूर प्यायला. पण तुम्ही मग तुमचं खाणं वगैरे जे आहे ते सकाळी 8च्या ऑपरेशनच्या आधीच तुम्ही तुमचं ब्रेकफास्ट का जेवण, त्याला काय म्हणता? ब्रेकफास्ट. जेवण नाही म्हणजे ब्रेकफास्ट सुद्धा म्हणजे काय साधं असतं ते. मी 2-3 अंड्याचं व्हाईट घेतो, येल्लो सुद्धा नाही. आणि नंतर काय 100 किंवा 150 ml दुधात मी सगळ्या सीड्स घालतो. पंपकिन सीड्स, सोया सीड्स, ते असं मिळतात ना बाजारात सगळं त्याचे, ते घालतो आणि ते खातो. हाच ब्रेकफास्ट? 1 कप चहा पाहिजे तर बस. हाच ब्रेकफास्ट? एखादं फ्रूट खातो पाहिजे तर. हाच ब्रेकफास्ट असतो माझा. साधा ब्रेकफास्ट असतो. सकाळी उठून पहिलं मसाला डोसा आणि चटणी वगैरे नसते. पण मग दुपारचं जेवण? नाही, दुपारचं मी जेवतच नाही. वेळच मिळत नाही. कारण का तर दुपारचं जेवलं तर मग ते काम करायला मिळत नाही. मग ग्लानी येते. मग जर आराम करा तर गोव्याच्या माणसासारखा मानसिक बिस्की खाऊन जेवण सुस्सेगाद एकदम 4:30 नाही. कारण मला तसं वेळ नसतो. संध्याकाळी 4ला कन्सल्टिंग असतो. माझं ऑपरेशन समजा 2ला वगैरे संपली की पटकन मी माझ्या 2 सेक्रेटरीना घेऊन बघतो आणि माझं सगळं भयंकर माझं इंटरनॅशनल कॉरेस्पॉन्डंट असतं. ते सगळं फटाफट त्यांना सांगतो. मी ईमेल आन्सर करत नाही. त्यांना हे आलं असं दे, त्याला असं. शेवटी आता त्यांना सवय एवढी झाली आहे की 60% ऑफ द ईमेल ते त्यांचं आन्सर द्या. नंतर कुठे राहील तर मी तर ह्यातला असं असं कर, तसं कर, हे सगळं करायचं असतं. त्यामुळे एक प्रकारचं पण तुम्ही सकाळी ते जे काही खाल्लेलं आहे त्याच्यानंतर आता 4 वाजेपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे? विषय मला लक्षात नसतं त्याच्याकडे. पण काय भूक लागली असं वाटलं एखादे मी हॉस्पिटलमध्ये सँडविच वगैरे खातो. पण नाही तर नाही. पण मी रोगी वाटत नाही ना. नाही. पण मग तुमचं दिवसभरात मग तुम्ही म्हणजे जेवता कधी? रात्री परत. फक्त एकदाच? हां, रात्री. ते व्यवस्थित म्हणजे काय म्हणजे एवढा भात नाही. भात वगैरे जास्त खातच नाही मी. थोडासा भात घेतो आणि एक सुद्धा ज्वारीची किंवा ते मिक्स ग्रेन येतं ना, गहू नाही खात मी जास्त. खात नाही. राई घातली तर बायको रागावतो. मग राई इज बॅड फॉर हेल्थ ॲक्च्युअली. आपल्याकडे तर त्याच्याशिवाय काही होत नाही. सगळ्यात मोहरी लागते आपल्याला, फोडणी लागते, तर तडका लागतो. राई इज बॅड फॉर हेल्थ. म्हणे सर, तुम्ही आता तुमचा म्हणजे पूर्ण दिवसाचं शेड्यूल सांगितलं आणि हे 83व्या वर्षी आहे. म्हणजे 50 वर्षाच्या तुमच्या या करिअरमध्ये आणखीन बिझी पण असाल तुम्ही. आणि या सगळ्यात इतकी पुस्तकं तुम्ही लिहिली. तुमचा ताठ कणा हे जे ऑटोबायोग्राफिकल पुस्तक आहे त्याच्या मी परवाच वाचत होती की 17-18 आवृत्त्या झालेल्या आहेत. ते हे लिखाण एकतर म्हणजे न्यूरो सर्जरी सारखा किचकट विषय असताना, रोजच्या इतक्या किचकट सर्जरीज असताना लिखाण कसं काय केलं? आणि म्हणजे लिखाणाची आवड होती? लिखाणाची आवड होती, जे पूर्वी नव्हती, नंतर लागली. ह्याच्यात काय झालं, सुरुवात कशी झाली की नयना आचार्य, तुम्ही ऐकलं आहे का? एक लेखिका होती नयना, ठाण्याला राहायची ती. तर तिचं मी ऑपरेशन केलं कमरेवर. तर दररोज सकाळी गेल्यावर सगळ्यांच्या कंप्लेन माझ्याकडे, हे बघ ही सारखी कंप्लेन करीत असते. सिस्टर पण म्हणायची, वॉर्डबॉय पण ते तिकडे असतात, ते पण म्हणायचे काय करते ते. म्हणते ही गादी कसली आहे, मी माझं ऑपरेशन कमरेत झालं आहे, मला अशी गादी पाहिजे, ते गादी पाहिजे. ते ते परत मला तेच सांगायचे, ते हे अशी गादी पाहिजे, हो असं काय पाहिजे. ह्या लोकांना पाठीची कशी काळजी घ्यायची या लोकांना माहीत नाही, आणखीन काय नाही. तर तुम्ही असं तुम्ही पुस्तक लिहा ना याच्यावरती, असं म्हणजे.
कारण लोकांना समजेल तरी, म्हणून त्यांना माहीत नाही म्हणून सगळ्यांना काय त्याच्या मी म्हटलं मी जे कामात बिझी आहे, पुस्तक बिस्तक माझ्या समाधान नाद लावून लागलीच, माझ्या पाठीत लागलीच ती शेवटी. मग शेवटी म्हणलं तुम्ही असं करा, तुम्ही तुमचे विचार मला सांगा, मी लिहिते सांगतो म्हणून असं. मग आता एवढे आग्रह करते, मग लिहिलं मी, केलं, सांगितलं त्याला झालं. आणि तिनेच ते नेलं, कुठे पुण्यात नेलं, कुठे पब्लिश केलं. आणि नंतर मला आठवतं बरोबर संध्याकाळी 2:30 वाजता टक 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 दरवाजावर आवाज बघतो तर नयनाचार्य आल्या. आणि त्यांच्याबरोबर माणूस होता, चप्पल होती, लेंगा होता आणि एक वरती सफेद बुशर घातलेला, जरा मळकटच होता. काय ओरडली मी दरवाजा उघडल्यावर. मी तुम्हाला सांगत होते ना, हे बघा हे पब्लिशर आहे म्हणते, परत आले तुमच्याकडे. पहिली आवृत्ती 15 दिवसातच संपली म्हणाली ती, आता दुसरी आवृत्ती काढायची आहे म्हणून ते आले. आणखीन काय तुम्हाला त्याच्यात घालायचं का सांगा त्याला म्हणत. सो तिने बीज लावतं ते तिने लावलं आणि मला छंद लावून दिला. तेव्हापासून छंद झालं. अशी म्हटलं लोकांना जर गरज आहे तर आपण लिहायला पाहिजे, करायला. तेव्हापासून लिहित गेलो. तर 4 ऑक्टोबरला 71वं पुस्तक मी पब्लिश केलं. 4 ऑक्टोबरला डॉक्टरांना टेक्स्टबुक लिहिली आणि लोकांना समजायला पण चांगली पुस्तकं वर्णन करून लिहिली आणि सकारात्मक विचारांची पुस्तकं पण लिहिली. सर, तुम्ही आता इतकं रसरसून आणि भरभरून जगण्याविषयी सांगितलेत की तुम्ही कसं क्वालिटी ऑफ लाईफ तुमचं एन्हान्स करू शकता. तुम्हाला खरं तर जॉगिंग किंवा मॅरेथॉन धावण्याची सवय पूर्वीपासून होती, पण तुम्ही किती मॅरेथॉन धावलात आणि त्याची प्रॅक्टिस कशी करता तुम्ही, आणि या वयात मॅरेथॉन धावणं शक्य असतं का, काय काळजी घेता? आता ह्या वयात शक्य असतं का, याला 2 भाग आहे, वय आणि शक्य. अशक्य कधीच नसतं. तुमच्या मनाची तर तयारी असेल तर कधीच अशक्य नसतं, हे वेगळं. आता वय तुमच्या आरोग्यावर, तुम्ही आरोग्य चांगलं राहिलं तर वयाची काय किंमत आहे. आताच मी बसलो इकडे, तुम्हाला 83-84 वर्षाचा माणूस दिसतो काय मी? आमच्यापेक्षा तरुण दिसतो. मग तुमच्या दोन्ही प्रश्नाला काय वाव नाही विशेष. किती मॅरेथॉन धावलात तुम्ही? सांगितलं मगाशी, सॉरी तुम्हाला ऑफलाईन सांगितलं. माझ्या 80th इयर 80व्या वर्षी 100 मॅरेथॉन कंप्लीट केल्या. 100 मॅरेथॉन्स. फुल मॅरेथॉन नाही, पूर्वी मी फुल मॅरेथॉन धावायचो. मी मुंबई स्टँडर्ड 4चा परमनंट मेंबर होतो आणि मी साऱ्या जगावर जाऊन पण मॅरेथॉन करायचो. पण बॉम्बे शटल मला वाटते 4च केल्या फुल मॅरेथॉन. नंतर काय व्हायचं, माझं मॅरेथॉन फुल टाईम करायची म्हणजे त्याला टाईम डिवोट करावा लागतो चिका. तो माझ्याकडे नव्हता, कारण मी माझ्या स्पेशालिटीमध्ये बिझी होतो. म्हणून मी अध्यायाने कन्व्हर्टेड टू हाफ मॅरेथॉन, आणि हाफ मॅरेथॉन चिकटून बसलो. 21 किलोमीटर धावायचं. ते सगळे हॉलंडला सुद्धा जाऊन ते 21 किलोमीटर जाऊन आलो. न्यूयॉर्कला पण जाऊन धावून आलो. सगळं चिकागोला जाऊन आलो. सगळं केलं. माझी स्वतःची मॅरेथॉन आहे, गोव्याला चालली बोरी. डॉक्टर रामाने गोवा मॅरेथॉन मीच काढलेली मॅरेथॉन आहे. चांगली चालली आहे. सगळी जगावरचे सगळे लोक येतात तिकडे, धावतात. त्याच्यामध्ये मोठी मोठी प्राइजेस घेऊन जातात वगैरे. म्हणजे खरं तर तुम्ही इतक्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप काम करताय, पण गोव्यामध्ये तुम्ही स्टेडियम उभं केलं मी ऐकलं. तिथं कम्युनिटी सेंटर आणि खूप अशा गावासाठी तुम्ही गोष्टी केलेल्या आहेत. ते काय आहे? ते समाजसेवा आहे. ती समाजाचं काम करायचं. स्टेडियम केलं तुम्ही? सांगतो, मला गोव्याला खरोखरच गोव्याच्या लोकांची माझं ऋण फेडायचं होतं. मी गोव्याला जन्म झाला, मी मोठा झालो, पण मी लोकांना विसरलेलो नाही. ते म्हणजे गोव्याला काहीतरी करायचं होतं. आता काहीतरी करायचं. मी काय समाजसेवक नाही, मी डॉक्टर आहे, सर्जन आहे, तरी पण माझ्या हाताने जेवढं होईल म्हणून मी ते व्याप मोठा न करता माझाच गाव सिलेक्ट केला मी पहिलं. आणि माझ्याच गावात एक दिवस मी काय केलं, आमच्या रिलेटिव्हला कोणाला भाऊ बहीण कोणी आई कोण आहे त्यांचं सगळं न विचारता सगळे जे इंजिनियर आर्किटेक्ट वगैरे आणून सगळं प्लॅनिंग वगैरे करून सगळं एक दिवस संध्याकाळी बघतो तर घर आहे 5 वाजता. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरच नाही तिकडे. घरच नाही. आमचं डेमॉलिश करून टाकलं.
डेमॉलिशन तिकडे थांबणं, लगेच त्याच दिवशी नवी इमारत सुरू झाली तिकडे. मी ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर नवी इमारत बांधली, देऊन टाकलं काम करायला. तुम्हाला घेतलं, डोनेट टू यू, फक्त मेंटेन बाय मी, काम तुम्ही करायचं. त्याच्यामुळे काय होतं, आता दररोज सकाळ संध्याकाळ योगा चालतो, लेडीज सेल्फ हेल्प ग्रुप रजिस्टर्ड आहे, हे ग्रुप आहे, बायकांच्या मिटिंग, पुरुषांच्या मिटिंग, प्रवचनं, कर्तव्य, छोटे बर्थडे सगळं तिकडे चालतात. त्याच्यामुळे काय होतं, आमचं घर जे आहे ते 24 तास सगळं लाईट ॲक्टिव्हिटी चालू असते तिकडे. बाकीच्यांची घरं, कुठला हात पडला आहे खाली, तो कॉर्नर मागे गेला आहे, कोण रिपेअर करायला पैसे नाही, असं अशी परिस्थिती असते. त्याच्यापेक्षा हे बरं आहे की नाही. इंटरनॅशनल साईजवरती क्रिकेट ग्राउंड बांधला मोठा, 365 डेज आता तिकडे क्रिकेट मॅचेस चालू असतात. पाऊस किती जोरात असला तरी ते खेळतात. सगळ्या कुठे कधीही जा तुम्ही, क्रिकेट मॅच चालूच असते तिकडे. आणि त्या बाहेरच्या सर्कलमध्ये जॉगिंग आणि वॉकिंग स्ट्रीप तयार केली. त्यामुळे सकाळी संध्याकाळी लोक येतात तिकडे चालायला. आणि तिकडेच बाजूला हॉल मोठा तयार करून एक फेब्रुवारी म्हणजे परवा, आता 2 महिने झाले, चीफ मिनिस्टर आले होते, त्यांनी इनॉग्रेटरी म्युझियम तयार केलं आहे. त्याच्यामध्ये माझा सगळा रिसर्च, कन्सेप्ट, मेरिट्स, अचिव्हमेंट, टेक्स्टबुक, माझी बुक्स सगळे, सोशल वर्क सगळं हे केलं आहे. त्याच्यामध्ये म्युझियम तयार केलं आहे. या सगळ्या गोष्टी गावानं केल्यामुळे सगळे गाव जरा म्हणजे गोव्यातले गाव डल असतात ना, सगळं ॲक्टिव्ह झालं आहे सगळं गाव, ॲक्टिव्हिटी आहे. बरं वाटतं गेलं की बघायला सगळं सांगते. सर, कट्ट्याची सुरुवात आपण खरं तर आत्ताच्या सगळ्या वातावरणातनं केलेली, तर कट्टा संपताना तुम्ही सगळ्यांना धीर कसा द्याल या कट्ट्याच्या माध्यमातून किंवा तुमच्या सकारात्मक एनर्जीमधनं? गेल्या वर्षी पॅन्डेमिक आली, ती गेली. आता दुसरी पॅन्डेमिक आली, त्याच कोरोनाची, पण जास्त प्रमाणात आली आहे. गेले 3 दिवस 10,000च्या वरती मुंबईला रुग्ण होते, आजच 8,000 झाले आहे कमी 3 दिवसानंतर. पण इतकं असून सुद्धा आता जे आम्ही बघतो तो कोरोना नाही गेल्या वर्षीचा. हे जे आम्ही जो बघतो म्युटेशन बघतो. आता म्युटेशन झालं म्हणजे काय झालं, ते ठक असतात, हे व्हायरस वगैरे, म्हणजे जर एका दरवाजा बंद केला तर दुसऱ्या बाजूने दरवाजा बघतात ते. पण दुसऱ्या पद्धतीने येणारे व्हायरस जरा अशक्त असतं, ते एवढं सशक्त नसतं, ते अशक्तच. त्याच्यामुळे तुम्ही जर बारीक बघितलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात ना लोक वगैरे, एवढे सिरियस नसतात सगळेच. गेल्या वर्षी असायचे तेवढे नसतात बघा. कोरोना जाणार नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो, कोरोना हॅज कम हिअर टू स्टे अँड यू टू लिव्ह विथ इट. पण काय होतं, असा वेळ जातो, ते म्युटेशन होत जातं. म्युटेशन आणि शेवटी असा कोरोना येईल की बस कोरोना झाला ना, बस जरा ताप आला, जरा 1 दिवस, बस गेला. दुसऱ्या दिवशी क्रुसिन घेतलं, डॉक्सिसायक्लिन घेतलं की बस गेला. असं होईल मग कोरोनाचं. पण कोरोना जाणार नाही, कोरोना राहील इकडेच, लक्षात घ्या. त्यामुळे तुमची सकारात्मक बुद्धी पाहिजे. मी म्युन्सिपाल्टीला, सरकारसुद्धा बरेच ब्लॉग लिहून देत होतो की याच्यावरती बोलतच कसं म्हणून डिसिप्लिन ठेवायचं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतः उठून पहिलं सकाळी माइंड काम ठेवायला, जर मेडिटेशन करायचं, लंग क्लिअर ठेवा तुमचे, प्राणायाम करा, शरीर चांगलं ठेवा, व्यायाम करा, होम कुक्ड फूड खा, फ्रूट्स खा. काय ह्याच्यात झालं की लगेच मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, त्यांना विचारायचं कोविड आहे, काय करायचं पुढे. औषधं बरी आलेली आहे आता, ती लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधं घ्यायची, बरं व्हायचं. अशी बुद्धी पाहिजे. हे अगदी खरं आहे. तुम्ही म्हणतात की विचार बदला म्हणजे जग बदलेल असं आपण म्हणतो, आणि आत्ताच्या काळात ते खूप गरजेचं आहे. आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला जगातल्या एका बेस्ट डॉक्टरशी लाईव्ह संवाद साधायला मिळाला. तुमचं आयुष्य अद्भुत आहे, तुम्ही काम केलेलं अद्भुत आहे, आणि सर म्हणाले तसं की 100व्या वर्षी सुद्धा तुम्ही ऑपरेशन करावं, कार्यरत राहावं, ही आमची इच्छा आहे.
त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि कट्ट्यावर आल्याबद्दल आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. नमस्कार. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.